काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सदाशिव अप्पा फुले. सदाशिव अप्पा फुले, मुक्काम माळेवाडी अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. काकांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत. तर त्यांनी गहू या पिकासाठी आपल्या नेटसर्फ कंपनीचा जैविक पद्धतीचा वापर केलाय. कशा पद्धतीने वापर केला आणि काय रिझल्ट त्यांना मिळाला त्यांच्याच तोंडून जाणून घ्या. काका कुठली कुठली औषध वापरले तुम्ही? आता हीच वापरली बायो 99 आणि स्टीमरिच. बायो 99 आणि स्टीमरिच हे तुम्ही काय केलं? ती 250 मिलीने घेतली. 250 मिली. हा ते स्टीमरिच आणि बायो 99 फवारणी घेतली. हे दोन्ही 10 दिवसानंतर किती फवारणी घेतल्या? 2 फवारणी घेतल्या. आता 2 फवारणी घेतल्यामुळं आता तुम्ही गहू पिकासाठी वापरले. गहू 2 फवारणी घेतल्यामुळे रिझल्ट तुम्हाला काय काय वाटतोय? आता पिकाची पूर्ण वाढ आहे आणि लोंबी पण चांगली आहे. लोंबी पण चांगली आहे. म्हणजे आता जर बघितलं तर वाढ जर म्हणाल तर किती दिसते तुमच्या कुठं लागतो? कमरेला गहू लागतो का? जवळपास जर बघितलं तर तुमच्या आता कमरेच्या पण वरती गहू जवळपास लागतोय. गव्हाची वाढ चांगली झाली, ग्रोथ चांगली झाली, जेणेकरून फुटवा पण चांगला आपल्याला गव्हाचा दिसतोय. दुसरं लोंबीची वाढ वगैरे दिसते का तुम्हाला? आता लोंबी जर बघितली, लोंबी काय म्हणू शकताय? लोंबी पण चांगली लांबती लोंबी आहे. दाना आता भरायला लागलाय, दाना टच व्हायला लागलाय. 2 फवारणी घेतल्यामुळे तुम्हाला वाढ दरवर्षीपेक्षा दिसते. जैविक वापरणं गरजेचं आहे का नाही? वापरणं गरजेचं आहे. कारण जैविक बद्दल आता ही स्टीमरिच बायो 99 वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसतोय का? चांगला दिसतोय. गेल्या वर्षी वापरलं होतं का तुम्ही? ह्या वर्षीच वापरलंय. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी उत्पादनात वाढ होईल वाटते का? उत्पादनामध्ये नक्की वाढ होणार. जसं तुम्हाला वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला. बाकीचे आपले काही शेतकरी बांधव असेल, त्यांचे गहू असेल किंवा ऊस असेल, बाकीच्या पिकासाठी त्याने वापरले त्यांना पण रिझल्ट नक्की येणार. इथून पुढे पण तुम्ही वापरत राहणार का? वापरणार. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.